नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे परत नव्या आपल्या एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे पनीरची भाजी. समजलं काय? आज आहे ना पनीर विकत आणलेलं आहे बाईना आणि आता चालू आहे पनीरची भाजी. तर तुम्ही पहा आज पनीरची भाजी करते. तर मित्रांनो, आता बायकोनं आणलेलं आहे पनीर, विकत आणलेलं आहे. कुठून आणलं होतं? दुकानातून, आमच्या गावात. हे पनीर बघा असं आहे आज. सांग तू रेसिपी सांग. आज पनीर बनवायचं आहे. त्यासाठी कांदा आणि टोमॅटो दळून घेतलं कच्चाच, आणि अद्रक आणि लसूण ते बी दळून घेतलं, कोथिंबीर पण. आणि याचं आता पनीर तेलामध्ये तळून घ्यायचं. तर इकडं अद्रक आणि काळची पेस्ट आहे, टमाटे, हे सगळं ते ना मसाले बिसले काढून ठेवलेले आता. तर हे मसाले असे काढलेले आणि इथं चालू आहे आता पनीरची कटिंग. बेस्ट मापामध्ये चौकोनी तुकडे काटले आता तिनं. तिला काय एवढं बोलता येत नाही, मग मी सांगतो तुम्हाला आता. अरे बाप रे, पनीर तर खूप महाग आहे राव. मला माहिती पण नव्हतं पनीर एवढं महाग राहत आहे म्हणून. चला मी आता शर्ट घालतो. तुकडे एवढे बारीक राहत असते का? मग एवढंच राहते. आम्ही मेथी दमी भाजी खाते, एवढंच राहते. बर, लय बारीक बारीक तुकडे झाले हो. तर मित्रांनो, हे असे बारीक बारीक तुकडे केरळ चालेल, काम चालू आहे आता. हे मला नव्हतं माहिती पनीर एवढं महाग राहतं म्हणून. 250 रुपयाचं पावशेर आहे ते. 200 रुपये पावशेर आहे. हा, 200 रुपये पावशेर आहे ती. आणि पनीर पावशेर पनीर आणलेलं आहे. आता चालू आहे आता बाईची भाजी. मला काय अजून मी काय दाखवलेलं नाही भाजी, पण मला माहित नाही भाजी कशी असते. पहा मग, गरीबाची पनीर भाजी बरं का. लय श्रीमंताची नाही भाऊ, गरीबाची पनीर भाजी आहे. ती कशी असती अजून टोटल नॉलेज नाही ती बघू राहिला आता. आता तेल टाकलं पनीर तळण्यासाठी. मस्त लाल जरा तोंड द्यायचं. आता मस्त पनीर लाल, एकदम लाल उस्तर परतून द्यायचं. काढून घ्यायचं. काढल्यानंतर कांदा टाकायचा परतायला, कांद्याची पेस्ट परतायला टाकायची. त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, त्यानंतर आता अद्रक लसणाची पेस्ट टाकायची परतायला. आधी कांदा परतून घ्यायचा, त्याच्यानंतर अद्रक लसूण परतून घ्यायचं. ते झाल्यानंतर हे पण
हे टोमॅटो पण परतून टाकायचा, तो बी दळून घेतला. मग पनीर घ्यायचं, टाकायचं, मग पाणी टाकायचं. तळून झालं, आता काढून घ्यायचं. परतून घ्यायचं, कांद्याची पेस्ट परतून घ्यायची. बारीक करून घेतो कांदा, त्याची पेस्ट परतून घ्यायची. आणि हे आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर. पूर्ण लाल होऊन द्यायचं आता कांद्याची पेस्ट. मित्रांनो, एका भाजीला पावशेर तेल लावलं बाईनं. आता बघा आता ही भाजी कशी होईल. मग पावशेर तेल चक्क. कांदा लसणाची पेस्ट, ते अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर. मसाले का आता आपल्याला घरचा मसाला टाकायचा आहे. एकदम खडा मसाल्याचा मसाला आहे आमच्या घरी. हे आधी परतून घेऊन मग टाकू आपण. त्यानंतर आपला पनीर मसाला टाकणार. आता हा घरचा मसाला, खडा मसाला. थोडीशी रंग यावा म्हणून थोडीशी हळद टाकूया. टमाट्याची पेस्ट टाकूया. अजून टाकायचंच आहे पाणी. पण थोड्या मसाल्यात हे टाकून घेऊ म्हणजे चव लागेल. पनीर टाकूया म्हणजे त्याच्यात ती मसाल्याची चव मुरून जाईल. मग पाणी टाकायचं.
चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर छान दिसण्यासाठी वरतून अशी चवदार कोथिंबीर टाकू. आणि मित्रांनो, आता पनीर भाजी तयार झालेली आहे आणि आता मस्तपैकी जेवायला जायचं आहे. तर चला कशी बनली आपली पनीर भाजी बघूया. तर बघितलं मित्रांनो, काल मिरची भाकर खाली आणि आज डायरेक्ट पनीरची भाजी. म्हणजे कधी काय वेळ बदलत समजत नाही. बघितलं ना, काल मिरची भाकरी दिवस काढला आणि आज पनीर भाजी भेटली. आज आहे पनीर भाजी, मेथीची भाजी, 2 भाज्या आज जेवायला. तर मित्रांनो, या मग जेवायला पनीरची भाजी खायला चला. तर ही आपली पनीरची भाजीच बनवलेली आहे. हे बघा, अशी दिसते बरं का. थोडा अंधार असल्यामुळे थोडंसं दिसाना ती. ही अशी दिसती बघा. थोडा मसाला घेतो काढायला. मित्रांनो, या जेवायला आज आहे पनीरची भाजी, मेथीची भाजी, चपात्या. इकडं पनीरची भाजी, चपाती आणि मेथीची भाजी. आज 3 भाज्या आहे आपल्याकडे जेवायला. आणि पाणी पण घेतलेलं आहे आता. ओके, तर हे पाणी, इकडं भाजी आणि ही चपाती. तर पहिल्यांदा काय टेस्ट करू आपण आता. चला, पनीरची भाजी पहिल्यांदा टेस्ट करू. अरे वा, ही पनीरची भाजी बरं का. मस्त मस्त टेस्ट लागत. वा 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 वा, काय टेस्ट आहे एकदम पनीरची भाजीची. पनीरची भाजी म्हणलं का, आम्ही काय जास्त पनीरची भाजी खाते नाही, कधी नाही खाती. आणि शकुली आता शाळेतून आली आणि मस्तपैकी आता टेस्ट वेगळीच लागत. पनीरची भाजी आणि मेथीची भाजी. काल खाली मिरची भाकर. असं आहे, काय सांगावं आता. पनीरची भाजी, मेथीची भाजी, 2 भाज्या बरं का आज. मस्त स्पाइसी लागत खायला. कॉम्बो भाजी पण. ते का गरीबाचं काम नाही. रोज 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 पनीर काय आपल्या बापांनी ठेवलं आहे का नाही. रोज रोज थोडंच खायला आपण. मग थोडं आंबट लागत, थोडं चवदार लागत.
मस्त वाटलं जेवण. मस्त पैकी भारी भाजी झाली बरं का. आता फुल मस्त जेवण झालं आता.